मी हरिभक्तीपरायण किशोर महाराज उगले वारकरी साहित्य परिषद अमरावती जिल्हा अध्यक्ष, नवे समन्वय महर्षी श्री संत गुलाबराव महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेसुद्धा प्रेसिडेंट आहे आणि त्या माध्यमातून दुर्गम भागामध्ये 148 गावं मी व्यसनमुक्त केलेले आहेत आणि 1992 पासून वारकरी संप्रदायामध्ये हजारो मुलं मी तयार करत आहे। 12 महिने माझ्या स्वतःच्या घरीसुद्धा विद्यार्थी येऊन मी त्यांना शिक्षण देतो आहे। संस्कृत पाठ असेल, मराठी अभ्यास असेल, त्यांच्या शाळेचा अभ्यास असेल, नवे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा आणि पुढे व्यावहारिकदृष्ट्यासुद्धा त्यांना ज्ञान सांगून त्या मुलांना मी सशक्त बनवण्याचा प्रयत्न करतो। नाहीतर मग हरिपाठ आहे, मुलांना महाराज बनवायचं, महाराज नाही तो होणार तो, पण वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर माणूस बनवण्याचा कारखाना आहे। इथे माणूस बनवला जातो, माणूस बनल्याशिवाय मनुष्य काहीच करू शकत नाही। सर्वसाधारण माणसामध्ये आम्हाला देवाने बुद्धी दिलेली नाही, बुद्धी ही प्रत्येकाला दिलेली आहे, पण तो माणूस बनल्याशिवाय त्याचा वापर करू शकत नाही। म्हणून या संप्रदायामध्ये माझ्या वाट्याला आलेली ही जी वारकरी साहित्य परिषदेची सेवा आहे, हे सुद्धा मला निमूटपणे आल्या जीवनामध्ये शेवटल्या श्वासापर्यंत पार पाडायची आहे। कुठल्याही प्रकारचा लोभ न करता मी हे सेवा करत आहे। म्हणून आपल्या अमरावती भागामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व 14 तालुके माझ्याकडे आहेत। प्रत्येकांचं माझ्याकडे फोन नंबर असेल, सर्व जे शासकीय कार्यामध्ये नोकरीला आहेत त्या सर्वांचे माझ्याजवळ संबंध आहेत। मी सर्वांना जवळून ओळखतो आहे। म्हणून माझ्या संबंधामध्ये असलेल्या सर्वच मंडळी मला एनकेन प्रकारे तनमन धनाने मदत करतील अशी मी आशा बाळगतो आहे। काय उद्देश असेल आपला साहित्य संमेलन घेण्याचा? साहित्य परिषद घेण्याचा संबंध, महिला ह्या घरामध्ये कोंडून आहेत, त्यांना बाहेर सर्व व्यवहाराकरता निघालेल्या आहेतच, पण परमार्थ काय आहे हा त्यांना अजून माहीत नाही। घरामध्ये आहेत, एकच महिला कुठेतरी व्यासपीठावर बसून व्याख्यान करते आहे, भागवत प्रवचन करते आहे, पण सर्वच महिलांच्या मुखातून नामस्मरण व्हावे। नामस्मरण केल्याशिवाय तिला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय ती मनुष्य म्हणून जगू शकत नाही। आपल्या अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना काय आपलं आव्हान असेल या कार्यक्रमासंदर्भात? या कार्यक्रमासंदर्भात अमरावती जिल्ह्यामध्ये आव्हान हेच त्यांना द्यायचं की आपण सर्व समाजाचे जे विखुरलेले लोक आहेत आपण ते सर्वांनी एकत्र येऊन एकाजुटीने आपण या आपल्या भारतामध्ये राहिलो पाहिजे। हां, भारत एकत्र असला पाहिजे असं मला आव्हान द्यायचं आहे। नवे विश्व हिंदू परिषद व्यापार संघटनेमार्फत सुद्धा मी हीच बोलू शकतो, कारण त्या संघटनेचा मी सुद्धा एक पाईक आहे। आपल्यासोबत जुळले होते उगले महाराज, जे साहित्य संमेलन अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी विषय मांडला आणि जनतेला आव्हान केले आहे की मोठ्या संख्येत त्या साहित्य संमेलनात आपण सहभागी व्हावे, असे त्यांनी आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता ही माहिती आपल्याला दिली आहे।